जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचा गैरप्रकार उघडकीस, वकिलासह एकूण 5 आरोपी अटकेत। नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गोपनीय माहिती मिळाली की नंदुरबार शहर हद्दीतील शास्त्री मार्केट येथील आर.के. ऑनलाईन सायबर कॅफे येथे काही इसम हे बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर करून जन्म मृत्यूचे बनावट दाखले देऊन शासनाची तसेच नागरिकांनी फसवणूक करीत आहे। बाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा कारवाई करत तेथून बनावट शासकीय शिक्के, बनावट दाखले, लॅपटॉप, प्रिंटर असा मुद्देमाल ताब्यात घेतला असून त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 124/2026 भारतीय न्याय संहिता कलम 61, 2, 318, 4, 336, 2 वगैरे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी फिर्यादी युवराज श्रीपद चव्हाण, स्वच्छता निरीक्षक तथा अतिरिक्त कार्यभार जन्म मृत्यू नोंद विभाग, नंदुरबार नगर परिषद, नंदुरबार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आर.के. ऑनलाईन सायबर कॅफे, नंदुरबार तसेच नंदुरबार नगर परिषद येथील काही इसमांनी संगणमताने बनावट शिक्क्यांचा वापर करत जन्म मृत्यू नोंद व प्रमाणपत्रांमध्ये बनावट नोंदी करून कागदपत्रे तयार करत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची तसेच नागरिकांची फसवणूक केली आहे। सदर गैरप्रकार हा 1 जून 2022 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे। तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी केलेल्या तपासात अनिल यशवंत कोळी नंदुरबार, रिजवान खान सुभान खान आर.के. सायबर कॅफे चालक नंदुरबार, इमरान याकूब पिंजारी वकील नंदुरबार, लाला उर्फ मोहम्मद अली मोहम्मद युसुफ पटेल नंदुरबार, शेख शफीक शेख इसाक नंदुरबार आरोपी निष्पन्न झाले असून त्यांनी बनावट जन्म नोंदी, बनावट शासकीय शिक्के, दस्तऐवज व प्रमाणपत्रांचा वापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींकडून बनावट शिक्के, जन्म मृत्यू नोंदीचे बनावट दाखले, गुन्ह्यात वापरलेले लॅपटॉप, प्रिंटर, संगणक व एकूण 5 मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा शहर पोलीस ठाण्याकडून पुढील अधिक तपास सुरू आहे। नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या शासकीय प्रमाणपत्रांसाठी अधिकृत कार्यालये व शासनमान्य केंद्रावरच संपर्क साधावा। तसेच नागरिकांना काही संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे। सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे व गुन्हे शोध पथक यांनी केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी श्रवण दत्तयेस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी एक गोपनीय बातमीदार मार्फतीने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापेमारी टाकली होती आणि त्या छापे दरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते। त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देसले यांनी नगर परिषदचे जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर सीओ आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या डॉक्युमेंट्स जे आहेत ते खोटे असल्याचे निदर्शनास आले। त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे जन्ममृत्यू दाखला ब्रांच इन्चार्ज आहे त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 124/26 नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी, चीटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये 2 आरोपी यांना आपण ज्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती। त्यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहे। त्याचबरोबर नगर परिषद मध्ये जन्म मृत्यू दाखला या सेक्शन मध्ये काम करणारा, कंत्राटी बेसीवर काम करणारा एक इसम त्यांनी हा सर्व आणि ह्या दोघांनी मिळून हा असं केलं। या पद्धतीने प्रथमदर्शनी एफ.आय.आर. रजिस्टर करण्यात आली। तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले। एकंदरीत यामध्ये 5 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल। शिक्के वगैरे आयडी वगैरे बोगस वापरले
यामध्ये संबंधित सायबर कॅफेमध्ये दस्तावेज सोबत काही खोटे सिक्के व खोटे डिजिटल साइन हे आढळून आले. त्या अनुषंगाने याच्यामध्ये संबंधित जे कलम लावून आपण त्याच्यामध्ये पुढील तपास करीत आहोत. नमस्कार, मी श्रवणदत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. सर्व नंदुरबारकरांना पुन्हा एकदा आवाहन आहे. आपली सेफ्टीसाठी, सुरक्षासाठी, त्याचबरोबर परिवाराची सुरक्षासाठी आपण सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा. यामध्ये यापूर्वी जसं आपण सांगितले, मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अपघातामध्ये मृत्यू होत आहे आणि बरेच अपघातामध्ये हे जे दुचाकी वाहन चालक आहे ते याच्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे. त्याचबरोबर बरेच अशी जे मृत्यू झालेली आहे त्यामध्ये हेड इंजुरी एक मोठा आणि मूल कारण आहे. तर नियमप्रमाणे सर्वांनी हेल्मेट धारण करणे अपेक्षित आहे आणि माझी सर्व नंदुरबारकरांना विनंती आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज न करता आपण कुठेही प्रवास करत असाल, दुचाकी वाहन चालवताना आवर्जून हेल्मेटचा वापर करा. आपली एक नागरिक म्हणून जी जबाबदारी आहे, त्याचबरोबर आपले परिवाराच्या बद्दल आपली जी जबाबदारी आहे त्याचा आपण योग्य पद्धतीने आपली जे कर्तव्य आहे ते पार पाडणार अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सर्वांना नंदुरबार पोलीस दलातर्फे कणकणीत आवाहन आहे, हेल्मेटचा वापर करा. यामध्ये जे कारवाई होत आहे त्या कारवाईचा उद्देश फक्त आणि फक्त नागरिकांची सुरक्षा आहे. कुणाला त्रास देण्यासाठी ही कारवाई होत नाही आणि याचा मागचा उद्देश केवळ आणि केवळ जे घडणारे जे अपघात आहे त्यामध्ये जे गंभीर दुखापत किंवा जीव जात आहे त्याला वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे. माझी सर्वांना विनंती राहील, आपण आवर्जून हेल्मेट वापर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.